धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाटसांगवीमध्ये 2 गटात झालेल्या मारहाणीमध्ये एक मृत्यू झालेला आहे। समाधान नानासाहेब पाटील असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान हा वाद शिंदे गट आणि ठाकरे गटातील असल्याची चर्चा रंगली आहे। शिंदे गटाने 20 ते 25 जणांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। मात्र पोलिसांनी वैयक्तिक कारणातून हा हल्ला झाला असं सांगितलंय। मतदान केंद्राच्या बाहेर गौरव उर्फ लाल्या आप्पा नाईक नवरे आणि समाधान नानासाहेब पाटील यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद झाला। नाईक नवरेने समाधान पाटील यांच्यावर वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं। गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं, त्याचं आणि दुसरं वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेम प्रकरण पण होतं। पार्टी या व्यक्ती यांचा कोणताही सहभाग नाही आहे, त्यांचं वैयक्तिक काही इश्यूज होते, त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेलं आहे। काय सांगाल? महाविकास आघाडीचा तो कार्यकर्ता आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भूम तालुका पाटसांगवी ह्या गावाचा समाधान पाटील नावाचा एक युवक, मला वाटतं 30-35 वर्ष वय आहे फक्त त्याचं, आणि त्या युवकावर काहीतरी निवडणुकीच्या वादातनं अशा पद्धतीनं किरकोळ वाद झाला, आधी काही भांडणं झाले आणि मग त्याच्यातनं तो समोरचा माणूस डायरेक्ट गेला आणि चाकू घेऊन येऊन चाकूचे वार केले आणि त्याच्यात जागीच समाधान पाटलांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। ही गोष्ट अतिशय खेदजनक आहे। अशा पद्धतीनं राक्षसी वृत्तीनं जर माणूस वागत असेल तर मला वाटतं त्याला कठोरातलं कठोर शासन होणं गरजेचं आहे आणि ह्याला राजकीय रंग न देण्यापेक्षा जे कोणी दोषी असतील मला वाटतं त्यांना पोलिसांनी ताबडतोब कठोर पद्धतीचं शासन त्या ठिकाणी करावं। दादा तुम्ही